नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा तुमचे मनापासून स्वागत करतो. वरच्यावर गव्हर्नमेंट वॅकन्सीज ज्या निघत असतात, मागच्या 2-4 वर्षापासून ज्या निघत आहे त्याबद्दल आपण वरच्यावर माहिती देत असतो. त्यामध्ये ITI डिप्लोमा, डिग्री, इंजिनिअरिंग बेस किंवा एनी ग्रॅज्युएट्सबद्दल आपण माहिती देतच असतो. त्यामध्ये रिसेंटली जी अतिशय महत्त्वाचं अपडेट आहे किंवा अतिशय महत्त्वाची वॅकन्सी आहे, बरेचसे विद्यार्थी त्याबद्दल वाट बघत असतात किंवा त्यासाठी अभ्यास त्यांचा सुरू असतो, ते म्हणजे रेल्वे वॅकन्सी. रेल्वेमध्ये ग्रुप बी, सी, डीच्या वरच्यावर वॅकन्सी येतच असतात. त्यामध्ये 10वी बेस, 12वी बेस, ITI बेस किंवा डिप्लोमा बेस, इंजिनिअरिंग बेस वॅकन्सी वरच्यावर निघत असतात. एनी ग्रॅज्युएशनच्यासुद्धा भरपूर वॅकन्सी रेल्वेजमध्ये निघत असतात. सेंट्रल गव्हर्नमेंट वॅकन्सी आहे, प्युअर गव्हर्नमेंट वॅकन्सी आहे. सॅलरीसुद्धा चांगली असते. बेसिक प्लस बाकीचे अलाउन्सेस भरपूर असतात, बेनिफिट्स भरपूर असतात आणि पुढे त्यामध्ये स्कोपसुद्धा भरपूर असतो. तर त्यामध्ये रिसेंटली एक अतिशय महत्त्वाचं अनाऊन्समेंट आलेलं आहे की ग्रुप टीची वॅकन्सी, ग्रुप डीमध्ये जी वॅकन्सी येणार आहे त्याबद्दल त्यांनी शॉर्ट नोटीस दिलेली होती. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना त्याबद्दल माहिती असेल कदाचित. आपण आपल्या टेलिग्रामवरसुद्धा त्याची माहिती दिलेली होती. त्यानंतर असा साधारण 20 तारखेपासून बघा, 20 जानेवारीपासून त्याचं ऑनलाईन फॉर्म सबमिशन ग्रुप डीबद्दल सुरू होणार आहे. साधारण 22,000च्या जवळपास त्या पोस्ट आहे, विविध पोस्ट आहे. त्याबद्दल आपली वेबसाईट आहे engineeramol.com, www.engineeramol.com या आपल्या वेबसाईटवर आपण त्याची माहिती दिलेली आहे. त्यामध्ये जेव्हा फॉर्म सबमिशन सुरू होईल त्याची लिंकसुद्धा आपण पब्लिश करू आणि त्याचं सिलेबस, त्याचं एक्झाम पॅटर्न सगळी माहिती आपल्या वेबसाईटवर राहणार आहे. प्लस आपण एक व्हिडिओसुद्धा आपण त्याबद्दल घेणार आहे. सध्या तुम्हाला एक छोटंसं एक शॉर्ट अपडेट तुम्हाला देतो. त्याचं एज लिमिट काय राहील, त्याचं पोस्ट कुठल्या आहे किंवा किती पोस्ट आहे त्याच्याबद्दल बघा. आपली वेबसाईट आहे engineeramol.com, त्यावर आपण ऑलरेडी पब्लिश केलेली आहे ही जी जाहिरात आहे किंवा जी शॉर्ट नोटीस आहे ती पब्लिश केलेली आहे. त्यामध्ये बघा, RRB ग्रुप डी रिक्रुटमेंट 2026 शॉर्ट नोटीस 22,000 पोस्ट अशी एक ती पोस्ट आहे. त्यामध्ये 20/1/2026 ते 20/2/2026पर्यंत हे फॉर्म सबमिशन ग्रुप डीसाठी सुरू राहणार आहे. ITIचे विद्यार्थी हे कुठलाही ट्रेड असो, वेगवेगळ्या पोस्टनुसार तुमच्या ITIचे विद्यार्थी आहे ते अप्लाय करू शकतात किंवा 10वी बेसवरसुद्धा काही पोस्ट इथे दिलेले आहे. त्यामध्ये बघा, सॅलरी जी दिलेली आहे ती मिनिमम सॅलरी जी बेसिक आहे ते 18,000 बेसिक यांनी मिनिमम दिलेलं आहे शॉर्ट नोटीसमध्ये. आणि टेंटेटिव्ह पोस्ट म्हणजे एकंदरीत किती पोस्ट राहू शकतात, तर 22,000च्या जवळपास त्या पोस्ट राहू शकतात. ठीक आहे. त्यानंतर एज लिमिट त्यांनी ढोबळमानाने 18 ते 33 दिलेलं आहे. जाहिरात आल्यानंतर 20 तारखेला किंवा त्याच्या आधी 1-2 दिवसाआधी जेव्हा जाहिरात येईल तेव्हा साधारण लक्षात येऊन जाईल, परंतु 18 ते 33च्या जवळपास दरम्यानमध्ये याचं एज लिमिट राहणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, ऑफिशियल वेबसाईट जी आहे ती rrbchennai.gov.in ही आहे. rrbchennai.gov.in यावर तुम्ही बघू शकता. यामध्ये कुठल्या पोस्टसाठी किती वॅकन्सी आहे तुम्हाला सांगतो. 22,000 टोटल पोस्ट आहे. परंतु बघा, असिस्टंट ट्रॅक मशीन 600 पोस्ट, असिस्टंट ब्रिज 600 पोस्ट, त्यानंतर ट्रॅक मेंटेनर ग्रुप 4 ग्रुप डी 11,000 पोस्ट आहे. असिस्टंट PWay 300 पोस्ट आहे. असिस्टंट TRD 800 पोस्ट आहे. असिस्टंट लोकोशेड इलेक्ट्रिकल 200 पोस्ट आहे. असिस्टंट ऑपरेशन्स इलेक्ट्रिकल 500 पोस्ट आहे. असिस्टंट TL&AC 50 पोस्ट आहे. असिस्टंट C&W 1,000 पोस्ट आहे. त्यानंतर पॉईंट्समन B 5,000 पोस्ट आहे. असिस्टंट S&T 1500 पोस्ट आहे. टोटल 22,000 पोस्ट राहणार आहे. एज लिमिट 18 मिनिमम आहे, म्हणजे जेवढं तुमचं एज कमीत कमी पाहिजे, आणि जास्तीत जास्त 33 आहे आणि ओपनसाठी आहे, आणि OBCसाठी साधारण 36 राहील आणि 38 राहील बाकी कॅटेगरीसाठी. ठीक आहे. हे मेन्शन राहील, याच्यामध्ये ॲडमध्ये सगळं मेन्शन राहील. आपण त्याचा डिटेल व्हिडिओ घेणार आहे आणि आपल्या वेबसाईट जी आहे त्यावरसुद्धा त्याची माहिती देणार आहे. लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वेबसाईटची आपण दिलेली आहे किंवा तुम्ही गुगलवर engineeramol.com जरी सर्च केलं तरी तुम्हाला आपली वेबसाईट मिळून जाईल. ठीक आहे. शॉर्ट नोटीस आलेली होती डिसेंबरमध्ये, 23 डिसेंबरला, आणि 21/1पासून त्याचं फॉर्म सबमिशन सुरू होणार आहे. हे कन्फर्म आहे. ठीक आहे. तर यामध्ये मित्रांनो, ज्यांचा ITI झालेला आहे, इलेक्ट्रिशियन, वायरमन आणि बाकीचे सुद्धा जे ट्रेड्स आहे इथं अलाउड राहणारच आहे. आणि 10वी बेसवरसुद्धा काही पोस्ट राहू शकतात. ते आता जाहिरात आल्यावर कळेलच आपल्याला. ठीक आहे. त्यामुळे तयारीमध्ये राहा. आणि त्याचं जे स्टेजेस आहे, स्टेज 1, स्टेज 2 वगैरे असं पूर्ण राहतं. आणि याच्यामध्ये नॉन टेक्निकल, अंकगणित बुद्धिमत्ता आणि तुमचं इंग्लिश वगैरे पण राहू शकतं, GK पण राहणार आहे, आणि टेक्निकलचा सब्जेक्टसुद्धा राहणार आहे. ठीक आहे. तर हे आता आपल्याला हे सगळं एक्झाम पॅटर्न वगैरे सगळं आपल्या वेबसाईटवर engineeramol.com आपण देऊच. आणि प्लस त्याचा सेपरेट व्हिडिओ 20च्या जवळपास आपण देऊ. परंतु तुम्ही तयारीमध्ये असले पाहिजे आणि तुम्हाला त्याची माहिती असली पाहिजे, त्यासाठी आपण आजचा स्पेशल व्हिडिओ घेतलेला आहे. ठीक आहे. त्यासाठी तयारीमध्ये राहा.
तुमचं कारण की सेंट्रल गव्हर्नमेंटची वॅकन्सी आहे आणि 22,000 पोस्ट ह्या खूप जास्त आहे. तुमच्या पोस्टच्या जागा कमी जास्त इथे राहतीलच आणि जे आता टेंटेटिव्ह पोस्ट आहे त्या पण तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे, तसं तयारीमध्ये राहा. आपलं ॲप आहे इंजिनिअर मोल, आपलं ॲप आहे प्ले स्टोअरला, तुम्ही चेक करू शकता इंजिनिअर मोल, किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वेबसाईटची आणि ॲपची लिंक दिलेली आहे. त्यावर आपण विद्युत सहाय्यक, उपकेंद्र सहाय्यक, महावितरण, महापरिषदचा कोर्स ऑलरेडी फाउंडेशन बॅच सुरू केलेली आहे. पार्ट 1 पार्ट 2 दोन्ही. पार्ट 1 ऑलरेडी बऱ्यापैकी कंप्लीट झालेला आहे आणि त्यामध्ये आणखी आपण ॲड करणार आहे आणि पार्ट 2 जो आहे तो सुद्धा आता सुरू झालेला आहे. त्याच्यामुळे ॲडमिशन तुम्ही आता घेऊ शकता. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. त्याच्यामध्ये MCQ, त्यानंतर टेस्ट आणि त्यानंतर थेअरी लेक्चर्स हे पूर्ण ITIच्या बेसवरती इथे राहणार आहे. त्यासाठी ॲप डाउनलोड करा आणि लवकरात लवकर बॅच परचेस करा, जेणेकरून तुम्ही जास्त डिले करणार नाही. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल, माहितीपूर्वक वाटला असेल आणि नवीन वॅकन्सीबद्दल माहिती मिळाली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा, ग्रुप्समध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा ही महत्त्वाची माहिती मिळेल जे रिक्रुटमेंटची वाट बघत आहे, गव्हर्नमेंटसाठी जे प्रिपरेशन करत आहे त्यांना. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल इंजिनिअरिंग यूट्यूब चॅनलला तर सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, जेणेकरून पुढचे जे महत्त्वाचे अपडेट्स आहेत ते तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद.